तर भाजपाकडून आज 9वी उमेदवारी आपली यादी जाहीर होणार आहे। सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सातारा लोकसभेचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे। साताऱ्यामधून उदयनराजेंना तिकीट मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। संदीप, 9वी यादी आज जाहीर होणार आहे। सातारा भाजपकडे राहणार असं म्हटलं जातंय, मात्र उदयनराजेंना तिकीट मिळणार का? तर आपण बघतोय अत्यंत महत्त्वाची बातमी, आज भाजपाकडून 9वी उमेदवारी यादी जाहीर होणार आहे आणि यावेळेला सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि या सगळ्याविषयी अधिक माहिती देतात माझे सहकारी संदीप राजगोळकर आपल्याला। संदीप, तर महत्त्वाची बातमी आहे, सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते। सातारा लोकसभेचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे। निवडणूक लढा असं खरं तर उदयनराजे भोसले जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना सांगण्यात आलं होतं, मात्र उदयनराजेंनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला। त्यामुळे आजच्या यादीमध्ये उदयनराजे यांचं नाव असतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नाशिकमधून देखील उमेदवार कोण असेल याबाबत देखील आज त्या यादीमध्ये नाव असू शकतं। आणि दुसरं महत्त्वाचं, कदाचित 3 ते 4 नावं महाराष्ट्रातली असतील असं सांगितलं जातंय, मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा लोकसभा मतदारसंघावर। त्यामुळे उदयनराजे भोसले यांना भाजप संधी देणार का आणि भाजप तो मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होणार का हे आपल्याला काही वेळातच समजू शकणार आहे। सुमित, नक्कीच। तर आपण बघतोय सध्या आज 9वी यादी जाहीर होणार आहे आणि या यादीमध्ये सातारामधून उदयनराजेंना तिकीट मिळणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण ही सीट भाजप